पाहिलं मैदानाच्या आतमध्ये. बॉल बॉयची भूमिका त्याने साकारली. तीन ओव्हरचा सामना आणि इथे डावाला सुरुवात होताना आपण पाहताय सलामीवीर प्रसाद आणि त्याच्या बरोबरीने नॉस्ट्राकिंग एंडला असेल खेळाडू नितेश पाटील. बॉलिंग मार्कवरती स्वतः ओमकार पाटील हा खेळाडू. फक्त ही लढत असेल चतुर्थ आणि पाचव्या क्रमांकासाठी. वैयक्तिक पॉइंट्स मात्र ॲड केले जाणार नाही आहेत. खरं तर वेळ वेळ आहे त्यामुळे आम्ही हा सामना खेळत आहोत. वेळ नसता तर मात्र जरी हा सामना खेळला नसता तरी चाललं असतं. पण आयोजकांकडे प्रचंड वेळ आहे आणि त्यांच्यामुळे हा सामना आम्ही इथे खेळत आहोत. तर डावाला सुरुवात होईल. ओमकार पाटील बॉलिंग मार्कमध्ये समोर प्रसाद पाटील. पहिला बॉल स्विंग अँड बेस राईट आर्म राऊंड द विकेट असताना आपण पहिला अँगल बनवत असताना हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना पाहायला मिळाला. डॉट निर्धाव चढवण्यास सुरुवात केली डावाला. कदा प्रसाद पाटीलने या संपूर्ण स्पर्धेमध्ये इम्प्रेस केलं. मेडन षटक त्याने फेकलं होतं. बॅटिंग देखील सुंदर केली होती. यावेळेला खेचून मारला बॉलला. स्क्वेअर लेग मध्ये चाललाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला बीट करून बॉल मागे जात असताना स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार चौकार. चांगला फटका. यानंतर फुल टॉस वरती आक्रमण. प्रसाद पाटील ने बॉलला फेकून दिलं मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. लांब लचक उत्तुंग असा षटकार. 6 धाबा. आणि इथे फटका फसलाय. बघा व्हेरिएशन करत असताना शॉर्ट स्क्वेअर लेगला मात्र चांगला झेल टिपला फिल्डरने आणि झेल बाद होताना पण बघा प्रसाद पाटील खेळाडूला. परमेश खरतर या स्पर्धेमध्ये अनेक संघ सहभागी झाले ज्यामध्ये मी आवाज उल्लेख करेल खरतर बेडे सापोलीचा स्वीकार मात्रे त्याचा खेळ एक अप्रतिम राहिला. कालच्या दिवसामध्ये आमच्या तारागावचा स्वस्तिक मात्रे त्याचा खेळ देखील दमदार आपण पोहताना पाहिला. उर्नळीचा सुनील पाटील त्याने अर्धशतकी खेळ साकारले होती. तर अशा अनेक जे संघ पराभूत झालेत मग त्या संघातील खेळाडूंचा परफॉर्मन्स हा खऱ्या अर्थानं मग पाहिला बघण्यासारखा राहिला होता. आणि आज मात्र हे 5 संघ सुपर फाईल येताना पाहायला मिळाले. नौका खेळाडू मैदानाच्या दिशेने वाटचाल करत असताना प्रणित कोळी प्रसादने एक चौकार षटकार मारत 10 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलंय. स्वीकार मात्र खरं तर 127 पॉईंट. जर का तो सामना जिंकला असता अंतोने संघासोबत तर या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू च्या रेसमध्ये मात्र सर्वांना मागे टाकत पुढे आला असा हा खेळाडू. इतकी भन्नाट कामगिरी त्याने साकारली होती. यावेळेला फुल लेंथ डिलिव्हरी बॉलच्या लाईनमध्ये नव्हते आणि इथे आपण पाहिला हा डॉट बॉल. फिटनेस इम्पॉर्टंट पार्ट आहे टेनिस क्रिकेटमध्ये किंबहुना मैदानी प्रत्येक खेळामध्ये. फिटनेस हे फार महत्त्वाचं आणि इथे आपण पाहिला पायांचा हालचाली तुम्हाला कराव्या लागतील. फुटवर्क. यावेळेला लॉफ करत असताना बॉल बॅक ड्राईव्ह गॅपमध्ये चालला मिडॉनच्या अगदी जवळून आणि इथे मात्र सीमारेषा गाठत असताना लॉंगॉनच्या बाहेर गेला बॉल. सीमा पार. 4 धाबा चौकार. चार धावा आल्या शेवटच्या बॉलवरती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येत आपण बदल होताना पाहताय. एकूण धावा धावफलकावरती पाहायला मिळतील 14 धावा. ऑल स्कोअर कार्ड. अतिशय उत्कृष्ट आयोजन आणि अभिनंदन सर्व आयोजकांचं. रवी पाटील यांनी शुभेच्छा दिल्या त्याच करता या संपूर्ण स्पर्धेला. दमदार A1 क्वालिटीचं आयोजन आपण पाहत आहे. आणि आज रॉकस्टार प्रवीण गायकर यांची अनुपस्थिती करता जोये स्पर्धेमध्ये आम्हाला जाणवली. सर्व आयोजकांनी मात्र खंत व्यक्त केली. अगदी वेळेवरती
मात्र स्पर्धेचा तेही आनंद घेतात मोरब्याच्या स्पर्धेतून. थँक्यू डीजे. पहा खरं तर जोहे नगरीमध्ये खरं तर समर्थ कृपा चिकन सेंटर घेऊन येत आहेत एक हायजिंग चिकन शॉप, नंबर 1 हायजिंग शॉप, स्वच्छ का आणि हेल्दी राहा. आणि या शॉपचा उद्घाटन सोहळा 31 डिसेंबर रोजी होणार आहे आणि स्पेशल ऑफर देखील त्या दिवशी असेल 31 डिसेंबरला. खरं तर स्पेशल लकी ड्रॉ ने एका विजेत्याला त्या ठिकाणी पारितोषिक मिळणार आहे. जरूर खरं तर एका मराठी माणसाने सुरू केलेला हा व्यवसाय आपण त्या चिकन शॉपला भेट द्या आणि पंकज पाटील आणि कृणाल यांनी सुरू केलेला व्यवसाय त्यांना देखील आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. तर इथे आपण पाहता सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवर त्याला गोलंदाज हर्षल. वेगवान बॉल, तेच तरारा चेंडू होता आणि इथे आपण पाहिला हा डॉट बॉल, निर्धाव चेंडू. धावसंख्या धाव फलकावरती स्थिरावलेली आपण पाहत आहे त्या ठिकाणी 16 धावा, एक गडी बाद, 16ची धावसंख्या. सामना 3 षटकांचा, लक्ष असू द्या 3 षटकांच्या सामन्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त टार्गेट मैदानामध्ये उभारावं लागेल. समोरच्या प्रतिस्पर्धी संघामध्ये ओमकार सारखा एक आक्रमक खेळाडू आहे, तो जिथे संघाच्या अगेन्स्ट जेव्हा लवकर बाद झाला, ज्याने पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके लगावले होते, तो बाद झाल्यानंतर मात्र पूर्णपणे दबाव रावे संघावरती आपण येताना पाहिला. याही वेळेला लेंथ बॉलचा वापर, गती होती जास्त या चेंडूमध्ये. गतीने बीट करत असताना गोलंदाज हर्षल, फलंदाज स्ट्राईक एंडवरती आपण पाहत आहे. राज पाटील, 2 खेळाडू बाद झाले माफी असावी. राज पाटील त्या ठिकाणी डॉट बॉल. सामना खरं तर तितका महत्त्वाचा नाही आहे, फक्त टायटल चौथ्या किंवा पंचम क्रमांकाचं राहील, चतुर्थ किंवा पंचम. आणि जेव्हा जेव्हा टॉप 5ला एक संघ येतात किंवा सुपर 10ला येतात तेव्हा मात्र बऱ्याच घडामोडी घडतात. बघा चंदन विकेट किपरच्या भूमिकेमध्ये, चंदनचा तो झेल मला आजही आठवत आहे. नगरपालिकेच्या मैदानावरती त्याने काय कमालीचा झेल पकडला होता विकेटच्या मागे. आणि काल मागच्या सामन्यामध्ये प्रतीकने झेल पकडला होता जो विकेटच्या मागे, तोही खरं तर कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट निखिलचा झेल आपण पाहिला होता. रावे संघाचा खेळाडू ज्याने स्क्वेअर लेगमध्ये पकडला होता. आणि चंदनचं देखील चांगले 2 आपण झेल पाहिले. यावेळेला कुडगाव वाकवत नितेश कोळी, नाहीतर या ठिकाणी फलंदाज आहे प्रणित कोळी, त्याच्या बॅटमधून हा फटका आला होता. मिड विकेटमध्ये झेल टिपत असताना खेळाडू बाद झालाय. प्रणित कोळीचा विकेट पाहायला मिळाला. एकूण चेंडू आपण पाहिले तर ओव्हर कंप्लीट झाली होती. आता तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा स्कोर कार्डवरती आपण पाहत आहे त्या ठिकाणी 17-17. पहिल्या ओव्हरमध्ये 14, सेकंड ओव्हरमध्ये हर्षलने कमबॅक केलं. थर्ड ओव्हरला सुरुवात झाली, इनसाइड आउट, क्या बात आहे. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, लॉंग ऑफच्या बाहेर बॉल झाला, सीमा पार, इट्स अ मॅक्झिमम षटकार.
यावेळेला थोडासा लेंथ मागे घेतली. पहिला बॉल आपण पहिला फुल लेंथ डिलिव्हरी होती आणि त्याच्यावरती आक्रमण पाहायला मिळालं आणि तदनंतर आपण पाहिला हा डॉट बॉल. मोटेगरसारख्या बलाढ्य संघाला पराभूत केला जिते संघाने. मी वारंवार करतो उल्लेख केला, जेवढा मोठा संघ जिते संघासमोर तितका चांगला परफॉर्मन्स. मग कधी कधी एखाद्या छोट्या संघासोबत हार देखील त्यांना पत्करावं लागली, परंतु जितका मोठा संघ, जितकी मोठी स्पर्धा, तितकंच चांगलं परफॉर्मन्स जिथे टीमच्या माध्यमातून होताना पाहिलं. आणि या ठिकाणी मग पाहत आहे खरं तर अजून एक निर्धाव चेंडू. या स्पर्धेसाठी गेले 6 दिवस आपण पाहता स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आमचे मित्र कविराज पाटील यांचं देखील चांगलं योगदान पाहायला मिळालं संपूर्ण स्पर्धेसाठी. यावेळेला पॅडलशिपचा प्रयत्न होता, बॉल मागे चाललाय, लेगस्टीच्या बाहेर पंचांनी वाईड घोषित केलं. त्यामुळे अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल, धावसंख्येमध्ये बदल होताना मला बाधा. धावसंख्या थोडीशी पुढे सरकेल. एकूण धावा 2 खेळाडू बाद, 24 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. अंतिम षटक आहे, निर्णायक षटक. यावेळेला पूल करायचं, बॉलने उंची घेतली, अंतर कमी कापलंय, 2 क्षेत्ररक्षक झेल खाली आले. बघा, कॉल करा, कॉल करा, कॉल करा. अपघात झाला असता. दोन्ही तर क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने आले होते आणि इथे 4 धावा आल्या. चौकार. या धावफलकावरती आपण लागताना पाहत आहे 28 रन्स. यावेळेला बॉलला फिरून मारलाय, अगदी आपण पहिला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये. इथे का ट्राय झाली, आता व्हायला हवी होती, परंतु इथे आपण पहिला बॉल सेफ लँडिंग झाला, निर्जनसाठी पडला. त्या ठिकाणी 2 धाबा मिळत असताना फलंदाजी करणाऱ्या गावदेवी अंतोरे संघाला 1 टू गो. शेवटचा बॉल आणि एकूण धावा धावफलकावरती 29 धावा, 29 रन स्कोर कार्डवरती. शेवटचा बॉल पहिल्या सत्रामधला, अंतिम चेंडू. हलकीशी एज लागली, बॉल मागे चालला बॅकवर्ड क्षेत्राकडे, ज्या ठिकाणी फेकील. तद्वर मात्र फक्त असेल सिंगल. आणि या सिंगलच्या मदतीने पहिल्या सत्राचा खेळ संपत असताना गावदेवी अंतोरे टीमकडून धावा आपण पाहताय त्या ठिकाणी 2 गडी बाद, 30 धावा, 10.00 च्या सरासरीने 30 धावा आल्या. आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये विजयासाठी तब्बल 31 धावांचं समीकरण असेल. नेक्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करणाऱ्या रावे संघासमोरचा लाईनअपमध्ये मैदानाकडे झाला आपण. लाईनअपमध्ये दोन्ही संघांना सुद्धा राहील. या आपण तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत आणि पुढच्या इनिंगमध्ये आवाज ऐकूया आमचे मित्र परमेश पाटील यांचा. धन्यवाद.
जातोय असे आमचे मनोजदादा पाटील आणि सोबतीला समाधान पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन त्या ठिकाणी आपण पाहतोय. आई रायबादेवी रावे संघाच्या डगआउटमध्ये त्यांचं देखील मोस्ट वेलकम करूया. चतुर्थ आणि पंचम क्रमांकासाठी खरं तर ही लढाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दुपारचं भोजन झाल्यानंतर पुन्हा एकदा अतिथी कक्षामध्ये मनोजदादा पाटील यांचं शुभ आगमन. मॅचकडे जाऊया. एका बाजूला ओमकार पाटील आणि सोबत किरण पाटील ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. पण मॅच जरूर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, परंतु ह्या मॅचमध्ये तुम्ही मिळवलेले पॉइंट्स, अर्थातच मिळवलेल्या विकेट्स, बॅटने आलेल्या रन्स या ठिकाणी ग्राह्य धरल्या जाणार नाहीयेत. अर्थातच मालिका वीरसाठी आपण पाहतो ते पारितोषिक भव्य दिव्य असं रेफ्रिजरेटर, त्यानंतर बेस्ट बॅट्समन असेल, बॉलर आणि क्षेत्ररक्षक साठी अप्रतिम फटका या ठिकाणी ओमकार पाटीलच्या बॅट मधून स्वॅग मध्ये स्वागत केलंय. वेलकम बाउंड्री. आपलं प्रस्थापित केलंय. ओमकार पाटील हे फक्त नाव नाहीये मित्रांनो, ब्रँड आहे. सर्वाधिक बाहेरच्या स्पर्धा जर कोणता खेळाडू असेल केलं तर ओमकार पाटील रावे. शॉर्ट पिच, आणखीन एक चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये सिंगल रन्स त्या ठिकाणी जरूर मिळेल. 5 धावा धावफलकावर आपण पाहतो. टार्गेट सेट केलंय गावदेवी अंतोरे संघाने. 31 डिसेंबर महिना म्हटला की 31 डिसेंबर आणि लवकरच आपण नवीन वर्षामध्ये पदार्पण करणार आहोत आणि नवीन वर्षाचं स्वागत केलं जाईल या क्रीडा नगरीत. हमरापूर विभाग प्रीमियर लीगचं 4थं दमदार पर्व या ठिकाणी पाहायला मिळेल आणि फलंदाजीसाठी आलेला किरण पाटीलने चेंडूला सरळ पाठवलंय हायवेच्या दिशेने. षटकार. एकतीस धाव संख्येची आवश्यकता आणि आपण पाहतोय टार्गेट त्या ठिकाणी असताना 11 धावा धाव फलकावर जरूर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणखीन एक जबरदस्त फटका. फ्लॅट षटकार. जिथे संघाच्या विरोधात पराभव मिळाला आणि तो राग असं आपण म्हणूया. इकडे मात्र बॅटिंगच्या माध्यमातून अंतोरे संघाच्या विरोधात आणखीन एक षटकार. सलगचे 3 षटकार. किरण पाटील ही इज ऑन अ फायर. आणखीन एक येईल का, परंतु 30 सर्कल मध्ये चेंडू फील्ड झाला. ओमकारने आता किरणला कदाचित मेसेज दिला असेल, थांब सेकंड ओव्हर साठी मला देखील बॅटिंग करायची आहे. औपचारिकता म्हणावी लागेल, फारसं काही आता उरलं नाहीये या मॅच मध्ये टीम गावदेवी अंतोरे संघासाठी, परंतु खूप चांगली स्पर्धा त्यांच्यासाठी राहिली. ज्या अर्थी बऱ्याच वर्षानंतर एका मोठ्या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र क्वालिफाय झाले सुपर 5 साठी आणि स्पर्धेचा खरं तर तो दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसात अप्रतिम खेळ या सर्व टीमचा राहिलाय. मग प्रसाद असेल, नितेश असेल, तदनंतर त्यांचे नौखे गोलंदाज रायझिंग स्टार मोहीम असेल, यांनी दाखवलेली खेळी. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल रोशन.
चांगला फटका आहे स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू मात्र जाईल. वन बाउन्स इन टू द डिफेन्स. 4 रन्स. औपचारिकता बॅलन्स आहे मॅच मध्ये. फार काही शिल्लक राहिलं नाहीये, परंतु ज्या अर्थी या दोन्ही टीमचा आपण विचार केला तर खूप चांगली सिरीज. स्वर्गीय नवनाथ घरस स्मृती चषक, मैत्री चषकाचे आयोजन आणि या स्पर्धेमध्ये दोन्ही संघ सुपर 5 मध्ये क्वालिफाय झाले आणि तदनंतर सुपर 5 मधल्या लढती आपण पाहिल्या आणि चौथ्या आणि 5व्या क्रमांकासाठी खरं तर आपण हा सामना, ही मॅच आपण पाहतोय. स्विच इटचा प्रयत्न आता मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हॅट्रिक नगरसेवक सन्माननीय निवृत्तीदादा पाटील यांनी स्पॉन्सर्स केलेली जर्सी आपण जरूर पाहतो. आई रायबादेवी रावे नॉट 7 खरं तर भाऊंचा आवडता क्रमांक. हा फटका गेम फिनिश होईल. होय, मॅच या ठिकाणी जरूर संपले. वेल प्लेड दोन्ही टीम्सला. आपण त्यांच्या पुढील स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. आपण सुपर 5 मध्ये क्वालिफाय झाल्यात. एका ट्रॉफीचा हकदार हे दोन्ही टीम्स राहणार आहेत. परंतु आता मात्र स्पष्ट झालंय की चौथ्या क्रमांकावर आई रायबादेवी रावे असेल आणि 5व्या क्रमांकावर असेल गावदेवी अंतोरे. दोन्ही टीम्सला, दोन्ही कॅप्टन्सला आमची विनंती असेल संध्याकाळी इव्हनिंग सेशन मध्ये प्रेझेंटेशन होईल आणि तिकडे देखील तुमची उपस्थिती महत्वाची राहणार आहे. जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच प्रेझेंटेशन साठी. आया है राजा लोगो रे लोगो, राजा लोगो रे लोगो. प्लेयर ऑफ द मॅच हर्षद पाटील.